नमस्कार मित्रांनो, आपण 4थीच्या भूगोलमधला 7वा पाठ बघत आहोत, महाराष्ट्र, लोकसंख्या आणि लोकजीवन. चला तर मग सुरुवात करूया. हा टॉपिक जिओग्राफीमध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारला जाते, म्हणून खूप महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा. या पाठात आपण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि लोकजीवन यांचा अभ्यास करणार आहोत. लोकसंख्या: मोठ्या शहरात व त्यांच्या आसपास उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते. इथे बघा, लोकसंख्या जास्त कुठे असते? मोठ्या शहरात व त्यांच्या आसपास उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते. उदाहरणार्थ, मुंबई, पुणे, नागपूर, नदीखोऱ्याच्या सुपीक भागातही लोकसंख्या जास्त असते. इथे बघा, नदीखोऱ्यांच्या सुपीक भागातही लोकसंख्या जास्त असते. दोन गोष्टी माहिती झाल्या, एक नदीखोऱ्यामध्ये असते आणि एक मोठ्या शहरात. समोर बघूया, ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. इथे बघा, सन 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 9,68,00,000 इतकी आहे. हे महत्त्वाचं आहे, हा आकडा लक्षात घ्या. जनगणना 2001 नुसार मुंबई उपनगर जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. आरोग्याच्या व वैद्यकीय सोयीसुविधा, साथीच्या रोगाचे निर्मूलन, लोकांच्या राहणीमानात झालेली सुधारणा तसेच देशाच्या इतर भागात रोजगारनिमित्त येणारे लोक यामुळे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे विचारलं आहे की लोकसंख्येत वाढ कोणत्या घटकामुळे झाली आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. आरोग्याच्या व वैद्यकीय सोयीसुविधा, साथीच्या रोगाचे निर्मूलन, लोकांच्या राहणीमानात झालेली सुधारणा तसेच देशाच्या इतर भागातून रोजगारनिमित्त येणारे लोक यामुळे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकजीवन बघूया. हे एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाणार नाही आहे, पण एकदा आपण वाचून घेऊ. लोकजीवन: लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकावर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते, यालाच लोकजीवन म्हणतात. ग्रामीण व शहरी लोकजीवनात बराच फरक आढळतो. शहरी भागात लोकवस्ती दाट असते. शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. शहरातील लोकांचे राहणीमान व कामाचे ठिकाण यात अंतर असते, त्यामुळे वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीपुरवठा, वाहतूक व इतर सार्वजनिक सुविधांवर ताण पडतो. ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले असतात. ते बघा, ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले असतात. या भागातील लोकवस्त्या लहान असतात. इथे फरक दिला आहे, इथे शहरी जीवनाबद्दल आणि इथे ग्रामीण जीवनाबद्दल, हे लक्षात ठेवा. यावरून शहरी व ग्रामीण भागातील लोकजीवनात फरक असतो, हे लक्षात घ्या. राज्यातील कोकण पठारी प्रदेश तसेच आदिवासी भागांमधील लोकजीवनातील फरक आपण जाणून घेऊया. कोकणातील लोकजीवन बघूया. कोकणातील लोकजीवन: कोकणात भरपूर पर्जन्य पडतो, म्हणून तेथील घरे उतरत्या छपराची व कौलारू आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे विचारलं आहे, म्हणून समजून घ्या. कोकणात भरपूर पर्जन्य पडतो, म्हणून तेथील घरे उतरत्या छपराची आहे. म्हणजे जिथे पर्जन्य जास्त पडतो तिथे घरे उतरत्या छपराची व कौलारू असते. बघा, काही ठिकाणी जांबा दगडांच्या भिंती असलेली घरे आहे. जांबा दगड कुठे वापरला जाते? कोकणामध्ये. कोकणातील लोक प्रामुख्याने शेती करतात. समुद्र किनाऱ्यालगत कोळी समाजाच्या अनेक वस्त्या आहे. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तांदूळ हे कोकणातील मुख्य पीक आहे, म्हणून तेथील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो. तसेच नाचणीची भाकर, विविध डाळी, पालेभाज्या यांचाही समावेश असतो. समुद्रकिनारी भागात लोकांच्या आहारात भात व मासे असतात. तेथील हवामान उष्ण व दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात. आपल्याला महत्त्वाचं आहे, कोकणात हवामान कसं आहे? उष्ण दमट, आणि उष्ण दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात. हे महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी, समोरची माहिती. इथे बघा, येथे प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. हे महत्त्वाचं आहे, खूप खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. कोकणात प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. कोकणात होळी व गणेश उत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतर होतात. इथे बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतर होतात. का? कारण इथे रोजगार जास्त असते. समोर बघूया. पठारी प्रदेशातील लोकजीवन बघूया. पठारी भागात पर्जन्यमान कमी असल्याने तेथील घरे प्रामुख्याने सपाट असते. इथे बघा, पर्जन्य कमी असेल तर घरे कसे असेल? सपाट छताचे. हे तुम्हाला माहीतच आहे. इथून एवढी माहिती आपल्याला महत्त्वाची नाही आहे. समोर बघूया. पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असल्यामुळे तेथील लोक सुती कपडे वापरतात. हे महत्त्वाचं आहे.
आपल्याला हवामान पठारावरील लक्षात ठेवण्यासाठी पठारावरील हवामान कसे आहे? उष्ण, कोरडे आणि भीषण. तेथील पुरुष पॅन्ट शर्ट वापरतात. ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे. इथे बघा, या भागात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते. हे खूप खूप महत्त्वाचं लक्षातच ठेवा. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते. होळी, दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण साजरे केले जातात. विविध धर्मीय लोक आपापले सण साजरे करतात. आदिवासी लोकजीवन बघूया. आदिवासी लोकजीवन फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनावर ते आपल्या उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोलीभाषा, पोशाख, चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. आदिवासी म्हणजे काय? आदिवासीवर खूप प्रश्न विचारले आहे, म्हणून ते काय होते हे तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. बघा एकदा, फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनावर ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोलीभाषा, पोशाख, चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात. राज्यातील विविध प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासींची माहिती पाठाच्या शेवटी दिलेल्या तक्त्यातून समजून घ्या. साधारणपणे आदिवासीची घरे गवत, बांबू, फांद्या, झाडांच्या फांद्या, पाने इत्यादीपासून बनलेली असतात. त्यांच्या वस्त्यांना विविध भागात वेगवेगळी नावे आहे. उदाहरणार्थ पाडा, पोड, टोला, झाप. हे नावे लिहून ठेवा. हे काय आहे असं विचारू शकते. आपल्याला समोरची माहिती महत्त्वाची नाही आहे. समोर बघूया. इथे बघा, राज्यात बंजारा, लमाण, पारधी, कैकाडी, धनगर इत्यादी प्रमुख भटक्या जमाती आहेत. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान यामध्ये विविधता असल्याने महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता आढळते. इथे बघा, महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता का आढळते? कारण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान यामध्ये विविधता असल्याने महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता आढळते. पुढे बघूया. पाठाच्या शेवटी आपल्याला काही प्रश्न दिले आहे, ते बघून घेऊ. जनगणना 2001 नुसार कोणता जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे? कोणता आहे? सिंधुदुर्ग. जनगणना 2001 नुसार सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. मराठी व कोणती भाषा कोकणात बोलल्या जातात? मालवणी. मराठी व मालवणी या भाषा कोकणात बोलल्या जातात. समुद्रकिनारी भागात लोकांच्या आहारात भात व असतात. मासे. हे महत्त्वाचं नाही आहे. कोकणातील घरे उतरत्या छपराची का असतात? हे आपण बघितलं, जास्त पर्जन्य असल्यामुळे. पठारी भागात प्रमुख व्यवसाय. हे महत्त्वाचं नाही. कोकणातील लोकांचा पोशाख कसा असावा? हे पण महत्त्वाचं नाही. पठारी प्रदेशातील लोकांच्या आहारात कोणकोणते पदार्थ असतात? लोकजीवन म्हणजे काय? हे लोकजीवन म्हणजे तुम्हाला माहिती हवं. समोर बघूया. पाठाच्या शेवटी आपल्याला आदिवासी जमात व त्यांचे वास्तव्य दिलेले आहे. आपल्याला तसं तर हे पूर्णच महत्त्वाचं आहे, पण एवढं लक्षात ठेवणं मुश्किल आहे, कठीण आहे. तर यामध्ये एक्झाममध्ये जास्तीत जास्त गोंड जमातबद्दल विचारलं आहे, वारली जमातबद्दल आणि भील. तर तुम्ही गोंड जमात, चंद्रपूर, गडचिरोली हे लक्षात ठेवा. भील, नंदुरबार, धुळे हे 2 लक्षात ठेवा आणि वारली, ठाणे जिल्हा लक्षात ठेवा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन पाठासोबत. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. थँक्यू.